पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत आज लाभार्थ्यांना भेटण्याकरिता या ठिकाणी दौरा आयोजित केलेला आहे। सदर दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाला व्यवसायाच्या निमित्ताने बँकेमधून कर्ज आणि कर्जावरचं व्याज राज्य सरकार महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि कालांतराने आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि परत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1,80,000 मराठा उद्योजक करण्यामध्ये यशस्वी झालो। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये मला काम करायची साहेबांनी संधी दिली आणि या संधीच्या माध्यमातून मी जिल्हा कलेक्टरला असंख्य बैठका घेतल्या। आपल्याच बीड जिल्ह्यामध्ये मी गेल्या काही वर्षापासून कमीत कमी दर 1.5-2 महिन्याला एकदा येत होतो। बँकेमधून कर्ज मिळालं नाही तर बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलायचो। काही ठिकाणी आम्ही लाभार्थ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत, लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे आणि सरकारच्या धोरणाच्या बाजूने मराठा समाजाला आम्ही सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं। महाराष्ट्रामध्ये 1,82,000 उद्योजक होत असताना बीड जिल्ह्यामध्ये 6,300 म्हणजे साधारण 6,500 लाभार्थी आम्ही निर्माण केले। या लाभार्थ्यांच्या माध्यमातून आज व्याज परतावा पूर्ण करणारीची संख्या पण चांगली आहे, परंतु ह्या महामंडळामध्ये मागच्या 1 वर्षापासून काही अडचणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत। जाणीवपूर्वक अशा अडचणी झाल्या की प्रमाणपत्रामध्ये मागच्या ऑक्टोबर महिन्यापासून अटी शर्ती वाढवण्यात आल्या। उदाहरणार्थ मराठा समाजाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र घेण्याकरिता त्या ठिकाणी सर्वप्रथम उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे उत्पन्नाचा दाखला हा 8 लाखापेक्षा जास्त नसावा अशी व्याख्या आहे। परंतु महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक MDनी त्या ठिकाणी काही म्हणजे 15 लाखाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला 5 आणि 6 लाखाची अट त्यांनी त्या ठिकाणी टाकली। कारण म्हणजे एवढं मोठं उत्पन्न जर एखाद्या शेतकऱ्याकडे असतं तर तो आर्थिक सदन झाला असता। म्हणजे परत त्याच असणाऱ्या शेतकऱ्याला उत्पन्न वाढवण्याचा दाखला आणणं म्हणजे किती त्रास निर्माण झाला, जे खरं उत्पन्न नसताना देखील पण, कारण प्रमाणपत्रच मिळत नसेल आणि उत्पन्न जर दाखवलं नाही तर प्रमाणपत्र नाही मिळत आणि प्रमाणपत्र मिळालं नाही तर 15 लाखाचा योजनेचा लाभ मिळणार नाही। तो एक प्रकार झाला। ज्याचं खरोखरच उत्पन्न नाहीच आहे त्या माणसाने करायचं काय, मग खोटे उत्पन्नाचे दाखले आणायचे का? मधल्या काही दिवसामध्ये 2024चे जे प्रमाणपत्र आहेत, 2025 जे प्रमाणपत्र आहेत जे आहेत यांनी प्रमाणपत्र काढलं, बँकेमधून कर्ज घेतलं, 10 लाख घेतले, 15 लाख घेतले आणि हे कर्जाचं जर त्यांनी कागदपत्र अपलोड केला नाही तर जानेवारी महिन्यामध्ये सरसकट त्यांनी हे प्रमाणपत्र सेव्ह एज ड्राफ्ट किंवा थोडक्यात रद्दच करायचा निर्णय घेतला। महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा कानाकोपऱ्यामधून मला फोन आले, साहेब आम्ही 15 लाखाचं लोन घेतलं, कुटुंबामध्ये काही अडचण आली, आम्ही कागदपत्र अपलोड करू शकलो नाही आणि म्हणून आता जर मला ते जर लाभ मिळाला नाही व्याज परताव्याचा मला आत्महत्या करायची वेळ येईल। आणि ही गंभीर परिस्थिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक देशमुख MD यांनी तयार केलेली आहे। प्रत्येक त्यांच्या मराठा द्वेषी निर्णयाच्या विरोधामध्ये मी त्यांना लेखी पत्र दिले। याची माहिती मी विखे पाटील मंत्रिमंडळाच्या उपसमितीला दिली आहे। काही आमच्या बैठका झाल्या, त्यांनाही जाणीव करून दिली की साहेब अशा प्रकारे जर हे MD काम करतील तर शासन आणि मराठा समाजामध्ये फार मोठं अंतर निर्माण होईल। मराठा समाज परत एकदा आंदोलनाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी येईल आणि हे आंदोलन हे सरकारच्या विरोधामध्ये असेल। कृपया याची काळजी घ्यावी। वारंवार सांगितल्यानंतरही मार्ग निघाला नाही, बैठका घेतल्यानंतरही MDनी मार्ग काढला नाही। मग शेवटला लाभार्थ्यांचे फोन येत होते आणि मग लाभार्थ्यांचा आज दौरा केला। एकंदरच या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी एकच मराठा बांधवांना सांगतो की तुम्ही जागरूक नाहीये असं वाटतं, तुम्ही रस्त्यावर येत नाही, तुम्ही आंदोलन करत नाही। काही ठराविक लोकच मुंबईला आले, पण जर एकत्रपणे जर आपण काय करू शकलो तर नक्कीच या MDनी घेतलेले निर्णय आपण बदली करू शकतो। म्हणून आज मराठा बांधवांना मी भेटायला आलोय। विविध संघटनेला आजच्या बैठकीमध्ये बोलवलंय, कारण विविध संघटनेची लोक माझ्या संपर्कामध्ये होती। म्हणजे एकंदरच चर्चा करून मग ही सगळी मंडळी, छत्रपती संभाजी महाराज नगरांची मंडळी, जालन्याचे सर्व संघटनेचे पदाधिकारी, आज बीडचे, उद्या धाराशिव आणि सोमवारी सोलापूर अशा जिल्ह्यातल्या लोकांना एकत्र करून राज्याच्या प्रमुखांना भेटून वस्तुस्थिती सांगून एकतर MDनी घेतलेला निर्णय बदला
नाहीतर एमडींना एक चांगल्या प्रकारचा नारळ द्या, हे दोनच विषय घेऊन मी आता या ठिकाणी आलेलो आहे. साहेब, तुमच्याकडे जे युवक भेटायला आले त्यातले मोठ्या संख्येने हातबल झालेले, परंतु काल तुमची बाईट पाहिल्यानंतर तुम्हीच हातबल दिसताय. नेमकं हे तोडगा निघणार आहे की सरकार मराठा समाजाची फसवणूक करते? मला पूर्णपणे विश्वास आहे की राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून हे मराठा समाजाच्या सोबत आहे. याचं कारण असं आहे की वारंवार वेगवेगळ्या बैठकीमध्ये भेटल्यानंतर वेगवेगळ्या व्यासपीठावरती पण माझ्या अनुपस्थितीमध्ये पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये मराठा समाजाचा विषय निघतो. त्यावेळेला स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांचा त्याग आणि मराठा उद्योजक याबद्दल ते उल्लेख करतात. सारथीमधील ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षणासाठी दिलेलं त्यांनी जे सहकार्य आहे त्याचा उल्लेख करतात. त्याच्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठा समाजाच्या बाजूने सकारात्मक आहे. परंतु एमडींच्या मुळे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई ते काढली पाहिजे. आणि मी मराठा समाजाच्या तरुणांना एक धीर द्यायला आलो की घाबरू नका, काय टेन्शन घेऊ नका, आपलं काय आयुष्य संपलेलं नाहीये, पद येतं आणि पद जातं. आणि म्हणून त्यांना भेटून मी एक विश्वास देतो की याकरिता जन आंदोलन करण्याची जरी गरज लागली तर मी तुमच्या सोबत आहे. कारण तुम्हाला बँकेने कर्ज दिले, तुम्हाला बँकेमध्ये कर्ज दिले आणि एमडींच्या चुकीच्या धोरणामुळे उद्या ते कर्ज व्याज पूर्ण फेडायला लागलं तर तुमचंही अस्तित्व धोक्यात येईल. आणि म्हणून मी तुमच्याकरिता आज जिल्ह्यामध्ये आलोय. उद्या तुमच्याकरिता आंदोलन करण्यासाठी मी कमी करणार नाही. साहेब, तुम्ही म्हणताय सरकार सकारात्मक आहे, परंतु इथं जर हे युवक बघितले तर ह्यांना 6, 7, 8 महिन्याचा परतावा भेटलेला नाही, सरकार निधी देत नाही. मग असं कसं काय झालंय? मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीनं महामंडळाच्या एमडीनी केलेला घोळ, राजकारणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये झालेले वेगवेगळे मेळावे, या मेळाव्याच्या माध्यमातून इतर समाजाच्या लोकांनी महामंडळावरती आणि सारथीला जास्त झुकतं माप दिलं जातं. हे सगळे वक्तव्यामुळे काही अडचणी आल्या तर आलेल्या आहेत. परंतु या अडचणीला मात करून आम्ही सर्व महामंडळाच्या लाभार्थ्यांना वेळेवर त्यांना व्याज परतावा देऊ असा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे दोघंही नेते आज साहेबांच्या मराठा समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभे. मात्र साहेब, हे सगळं होत असताना तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात, एकनाथ शिंदे तुमच्या जवळचे आहेत, हे सगळं असताना तुमच्या पातळीवर जो तुम्ही लढा लढलात, तुम्ही भाजपचे मुख्यमंत्र्यांना सहित अत्यंत जवळचे आहात, तर नेमकं एवढं सगळं असताना एखादा एमडी नावाचा कोणी व्यक्ती आणि तो सरकारच्या मधल्या एवढ्या सगळ्या मोठ्या व्यक्तींचं ऐकत नाही आणि मराठा समाजाचं वाटोळं करतो, मग या संदर्भात तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागते. मग प्रशासकीय पातळीवरती गृहमंत्री, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना सांगितल्यानंतर प्रश्न मिटत नाही का? काय असतं की ज्या वेळेला बँकेत मराठा समाजाला कर्ज देत नव्हती त्यावेळेला मी या जिल्ह्यामध्ये येत होतो, कलेक्टरकडे मीटिंग घेत होतो, पत्रकार परिषद घेत होतो, मराठा समाजाला एक धीर देत होतो, काळजी करू नका. लोक समाज आणि ताकद बघतात. यथा कदाचित शासनाला वाटत असेल की बाबा एमडीनी घेतलेले निर्णय योग्य किंवा अयोग्य नंतर, पण ज्याच्यासाठी निर्णय घेतलाय तो किती आंदोलनात्मक भूमिका घेतो आणि त्याला खरंच गरज आहे का, लोकांमध्ये गरज निर्माण करून देण्यासाठी आणि त्यांना जागा करण्यासाठी आलं. थोडक्यात असं जमलं. मात्र पुन्हा आंदोलनाचा असं विषय करायचा सरकारमध्ये असताना देखील? सरकारमध्ये पण लोक आंदोलन करतात. आमदारांना, सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना निधी नाही मिळाला तर आमदार तुम्ही बघता ना कुठे ना टीव्हीला. मग असं ठरवलं काय सरकारनं सर्वच पातळीवरती मराठा समाजाची फसवणूक केल्यात का? तर मनोज जरांगे पाटील देखील 29 तारखेला मनोज जरांगे पाटील देखील आंदोलनाचा इशारा देतात आणि तुम्ही देखील ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीने सरकारमध्ये असलेले एमडी सुद्धा. मी सहमत नाही. कारण जर सरकारला किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला जर दुर्लक्ष करायचं असतं तर कुठल्याही प्रकारे चर्चा झाली नसती. प्रत्येक निर्णय घेत असताना त्याच्या कायद्याच्या चौकटी पाहिल्या गेल्यात. एखादी चौकट राहून गेली असेल तर ती परत सरकारने दुरुस्त केलेली आहे. मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेटचा निर्णय झाला, त्यामध्ये काही त्रुटी असतील त्या त्रुटी पण दूर केल्या जातील. स्वतः विखे पाटलांनी मधल्या एका आंदोलनामध्ये त्यांची भेट घेतली, मुंबईला भेट घेतली आणि मला वाटतं की परत पुढच्या आठवड्यामध्ये विखे पाटलांनी या विषयावरती मीटिंग घेतली. मला वाटतं यावेळेला त्यांना आंदोलन करायची गरज लागणार नाही. परंतु सरकारी प्रशासकीय लेवलवरती या ठिकाणी कारभार बघतंय आणि कुठे त्रुटी असतील ते दूर करतील. आणि जर एखाद्या अधिकाऱ्याने नालायकपणा करून जाणीवपूर्वक दिलेलं कुणबी प्रमाणपत्र हे रद्द केलं असेल तर त्या अधिकाऱ्याला काही गोष्टी भोगाव्या लागतील.
मग आता सरकारच्या विरोधात नाही तर प्रशासनाच्या विरोधात लढा लढावा लागेल मराठा समाजाला. आता सध्या तोच प्रकार चाललेला आहे. आता काही मुख्यमंत्री सांगतायत एखाद्या जातीचं प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याला, अरे तू नरेंद्रचं नाही रमेशचं कॅन्सल कर, नरेंद्रचं कॅन्सल कर, शिवेंद्रचं कॅन्सल कर. बिलकुल नाही. थोडसाळपणा. प्रमाणपत्र देताना, जात प्रमाणपत्र देताना अधिकारी कसा वागतो या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना माहिती आहे. व्हॅलिडिटी करण्यासाठी ते काय मागणी करतात हे सगळ्याला माहिती आहे. पण सरकारचं प्रशासनावर कंट्रोल नाही राहिलं का मग? असं नाही. काय काय अधिकारी जर अति हुशार असतात, सरकारला त्या अति हुशार अधिकाऱ्याला आता आमचा पण एमडी मराठाच आहे ना, मग त्याच्या काय एवढं पोटात दुखायला लागलं, अण्णासाहेबांचं नाव दुखायला लागलं का मराठा समाज दुखायला लागला की ज्यांनी अटी शर्ती लावल्या. उलट त्यांनी महामंडळाच्या बैठका घेऊन वेळोवेळी आपल्याला अजून निधी मिळाला पाहिजे, आपण अजून योजना आणल्या पाहिजे, याच्यासाठी काम केलं पाहिजे का आहे त्याच मराठ्यांचा कार्यक्रम करायला पाहिजे. अधिकारी असतो. तुम्ही चेअरमन असताना तुमचं ऐकलं जात नाही का? 100%. म्हणून तर मी इथे दिसतोय तुम्हाला, नाही तर मी दिसलोच नसतो. या अटी शर्तीबद्दल तुम्ही काही तक्रारी 100% त्यांनी ज्या ज्या वेळेला अटी शर्ती केलेल्या आहेत त्या वेळेला त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी पत्र दिलेलं आहे. त्याच पत्राची एक कॉपी राज्याचे प्रमुखांना दिलेली आहे, त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटलांना दिलेली आहे की या सगळ्या अटी शर्तीमुळे मराठा समाजाला तुमच्या पक्षाच्या बद्दल, सरकारबद्दल एक चुकीचा मेसेज जाणार आहे आणि तो गेलाय. पण मला वाटतं की आता हे जरा ज्या पद्धतीने लोकांचा उठाव होईल त्या ठिकाणी काहीतरी चांगला निर्णय होईल. मग त्या तुम्ही केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही का? आता पत्र सगळे देतात, आमचं एक पत्र गेलेलं आहे, दखल घेतील साहेब. पण तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व स्वीकारलं, तुमच्या हातावर सुद्धा मला वाटतं त्यांचं नाव आहे. असं असताना मुख्यमुख्यमंत्री तुम्हाला निग्लेक्ट करतात असं वाटतं का? असं नसतं. हो, कसं असतं, एक सांगतो अधिकारी तुम्हाला, जर तुमचं एकदम छोट्या ह्याच्यात उत्तर देतो एकदम व्यवस्थितपणे. आईला दोन्ही मुलं समान असतात, बरोबर आहे ना. आता एक मुलगा चांगला असतो आणि एक रडका असतो. आता चांगल्या मुलाला जीव घात नाही, रडक्या मुलाला जीव घालतात. आता चांगल्या मुलाने रडायचं ठरवलं, मग काय करणार? आईचंच पोरग आहे ना, त्याच्यामुळे आता आम्हाला रडावं लागणार, तर आमचे मुख्यमंत्री लक्ष देणार. पण आई भांडणं लागल्यानंतर दोघांनाही समान न्याय करत असते ना. 100% देणार असते, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्हाला माझ्यासारखा निर्णय होणार मला विश्वास आहे. परत रस्त्यावरची लढाई कशाला? अहो, चालायचं हो. आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत, कामगार चळवळीमध्ये काम करतो. आम्ही अण्णासाहेबांची जरी मुलं असलो तरी मूळ चळवळीशी जोडलेलो आहोत. रस्त्यावर आल्याशिवाय आम्हालाही करमत नाही ना. रस्त्यावरच्या लढाईचं स्वरूप काय असणार आहे ते बघू आता, ठरवून तुम्हाला कळवतो मी ज्या वेळेला होईल तुम्ही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार होता अशी चर्चा होती. माझी परवा मनोज जरांगे पाटलांची भेट होणार होती. मी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे गंगाधर काळकुटे आले होते आणि माझी सहज त्यांची चर्चा झाली की मी त्यांनीच मला विचारणारे काय झालं महामंडळाचं, काय परिस्थिती आहे, का वातावरण खराब होत चाललंय. तुम्ही म्हटलं साहेब मी त्यासाठीच छत्रपती संभाजीनगरला दौऱ्यावर निघालोय. ते म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही आदल्या दिवशी याल का? मी लगेच विमानाचं तिकीट आदल्या दिवशीच केलं. संध्याकाळी माझी भेट होणार होती, पण आमच्या एक माथाडी कामगारांचा एक मोठा कंपन्यांच्या बरोबरचा असणारा करार, त्या करारा इतका वेळ लागला की मी 8 वाजता त्या ठिकाणी मोकळा झालो. त्याच्यामुळे मी सरळ दुसऱ्या दिवशी फ्लाईट घेऊन आलो. पण दुसऱ्या दिवशीची फ्लाईट म्हणजे काल सकाळी 7 वाजता, पण त्यांचा दौरा नियोजित असल्यामुळे ते पुढे निघून गेले. आता माझी त्यांची भेट सातारामध्ये झाली तर मी प्रयत्न करतोय, परंतु माझ्या माथाडी कामगारांच्या करारामुळे त्या ठिकाणी मला उशीर झाला आहे, माझी त्यांची भेट होऊ शकली. ओके. येस. ओके.